नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 म्हणजे संसदेचं शेवटचं म्हणजे हिवाळी अधिवेशन. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारताचं राष्ट्रगीत वंदे मातरम, बरोबर, राष्ट्रगीत. आता काही विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यातला डिफरन्स माहीत नसतो आणि ते असं म्हणू शकतात की आम्ही लहानपणापासून जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणत आलेलो आहोत. कृपया करून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करून घ्या की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यातला फरक काय आहे. आपल्या भारताचं नॅशनल सॉन्ग राष्ट्रगीत वंदे मातरमच आहे आणि राष्ट्रगान म्हणजे नॅशनल अँथेम जनगण मन आहे. त्यावर नंतर चर्चा करूया. पण त्या डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्सनली वंदे मातरम या डिस्कशनवर जवळपास सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये 10 तास चर्चा चालली. 10 तास वंदे मातरम. एकतर आपल्या भारताच्या राष्ट्रगीत वंदे मातरम याला 150 वर्ष पूर्ण झाले, 150 वर्ष, आणि त्याबाबत काही कॉन्ट्रोवर्सी आजही आहे, विवाद. तेच आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आणि नुकतंच केंद्रीय गृह मंत्रालय यांनी एक नवीन आदेश जारी केलेला आहे वंदे मातरम म्हणण्याबाबत, किंवा वंदे मातरम कुठे, कोणत्या प्रसंगी आणि कोणत्या पद्धतीने म्हणण्यात येईल. तर सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो, या म्हणजे त्या पिक्चरमध्ये वंदे मातरम जे आत्तापर्यंत फक्त पहिले 2 कडवे म्हणण्यात यायचे, पहिले 2, पण आता 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संपूर्ण 6 कडव्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक नवीन निर्देश किंवा डायरेक्टिव्ह जाहीर केलेले आहे. आणि ऑब्वियसली बंकिमचंद्र चॅटर्जी ज्यांच्या आनंद मठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे लिहिण्यात आलं होतं. आणि या आनंद मठ कादंबरीमध्ये संन्यासांचा उठाव किंवा फकीरांचा उठाव, आणि या संन्यासांच्या उठावामध्ये विशेष करून मुस्लिमांना शत्रू दाखवण्यात आले होते किंवा शत्रू मानण्यात आले होते. आणि त्याचमुळे वंदे मातरम आणि मुस्लिमांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार देणे याबाबतचा जो विवाद आहे तो फार जुना आहे. त्यावर सुद्धा चर्चा करूया. आता यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने जे काय आदेश दिले, जे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे ठरू शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाने असे आदेश दिले आहे की वंदे मातरम 6 श्लोकाचे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण 6 श्लोक आहे, हे 3 मिनिटं आणि 10 सेकंदाचे हे गाणे अधिकृत प्रसंगी वाजवले किंवा गायले जावे. आता मग 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, किंवा या व्यतिरिक्तही मोठमोठे अधिकृत ऑफिशियल इव्हेंट्स येतात गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये. अशा सर्व ऑफिशियल प्रसंगी 3 मिनिटं आणि 10 सेकंद. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात की वंदे मातरम हे किती श्लोकांचे आहे, 6 श्लोक, आणि ते किती मिनिटात पूर्ण करावे. तर 3 मिनिट 10 सेकंदात ते पूर्ण करावे, म्हणजे साधारणतः 210 सेकंड्स. आणि ज्यामध्ये भारतीय ध्वज फडकवताना, कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींचे आगमन, राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणापूर्वी आणि नंतर यांचा समावेश आहे. म्हणजे वंदे मातरम गात असताना भारताचा जो राष्ट्रध्वज तिरंगा तो फडकवताना दिसला पाहिजे. या व्यतिरिक्त गृह मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने 28 जानेवारी राष्ट्रगीत वंदे मातरम गाण्यासाठीच्या पहिल्या नियमावलीची अधिसूचना जारी केली, जी आता आपण बघितली की 3 मिनिटं 10 सेकंद आणि पूर्णच्या पूर्ण 6 श्लोक प्रत्येक ऑफिशियल प्रसंगी म्हणावं लागेल. यामध्ये 1937 म्हणजे काँग्रेसचं एक प्रसिद्ध अधिवेशन. तर केंद्राने 1937 पासून काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेला तोडलेला आहे. 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे ठरवण्यात आलं होतं की वंदे मातरम जे भारताचं राष्ट्रगीत आहे, त्यावेळेस ते राष्ट्रगीत म्हणून ऑफिशियल झालं नव्हतं, पण वंदे मातरम या गीताचे फक्त पहिले 2च कडवे म्हणायचे. आणि हा निर्णय फक्त कोणत्या एका किंवा दुसऱ्या नेत्याने घेतला नव्हता, त्यात अनेक महान नेते होते. त्याबद्दल सुद्धा माहिती बघूया. पण ही माहिती की आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशानुसार 1937 पासून काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतलेली भूमिका म्हणजे फक्त वंदे मातरमची पहिली 2 कडवे म्हणायची, ही नाका भूमिका तोडून काढलेली आहे सध्याच्या गव्हर्नमेंटने. जेव्हा मुस्लिम समुदायाच्या काही भागांकडून या गाण्यावर काही आक्षेप घेण्यात आले होते की ते हिंदू देवींना आवाहन केलेले आहे. आनंद मठ ही कादंबरी संन्यासांचा उठाव होता, आणि संन्यासी हिंदू सनातन धर्माला बिलॉंग, आणि त्यामध्ये मुस्लिमांना शत्रू दाखवण्यात आले होते त्यावेळेसची भारताची सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीनुसार. आणि म्हणूनच नाही का त्यावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला होता की वंदे मातरम हे गाणं राष्ट्राचं गीत नसून ते पर्टिक्युलरली हिंदू देवींना आवाहन करण्यात आलेलं आहे.
वंदे मातरमचे पहिले 2 श्लोक म्हणजे एकूण 6 श्लोकापैकी पहिले 2 श्लोक आत्तापर्यंत जे म्हणण्यात यायचे ते राष्ट्रीय गीत मातृभूमीच्या सौंदर्याचे वर्णन करतात. आणि हेच कारण आहे की पंडित नेहरू यांनी कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे भविष्यात कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी टाळण्यासाठी त्यांनी सर्वांच्या संमतीने अनेक मोठमोठ्या नेत्यांसमोर त्यांनी हे म्हणजे कन्फर्म केलं की यानंतर फक्त राष्ट्रगीताचे पहिले 2च कडवे म्हणण्यात येईल, कारण त्यामध्ये मातृभूमी म्हणजे आपला देश, मदरलँड या सौंदर्याचं वर्णन होतं. तिसऱ्या श्लोकात म्हटलं आहे की कोट्यावधी शस्त्र तिच्यासाठी लढण्यास तयार आहे, म्हणजे इंडियन आर्मीपासून तर सर्वसामान्य लोकसुद्धा देशासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घ्यायला तयार आहे. आणि चौथा श्लोक म्हणतं की कोट्यावधी लोक तिचे रक्षण करण्यासाठी धारदार तलवारी वापरण्यास तयार आहे. त्यानंतर 5व्या श्लोकात म्हटलेलं आहे की त्यांची प्रतिमा प्रत्येक मंदिर आणि मंदिरात कोरलेली आहे. आता मंदिर हा शब्द इथे जो वापरलेला आहे, हा मंदिर हा शब्द पर्टिक्युलरली म्हणजे आनंदमठ जी कादंबरी आहे ती ऑबियस आहे, संन्यासांची कादंबरी आहे आणि संन्यासी हे हिंदू किंवा सनातनी धर्माला बिलॉंग करतात, म्हणून मंदिर हा शब्द वापरलेला आहे. पण कोणतंही एक पवित्र स्थळ असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, असं काही जाणकारांनी म्हटलेलं आहे. तर 5व्या श्लोकामध्ये त्याची प्रतिमा म्हणजे वंदे मातरमची प्रतिमा प्रत्येक मंदिर आणि मंदिरात कोरलेली आहे. आणि 6व्या आणि शेवटच्या श्लोकात मातृभूमीची तुलना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींशी केलेली आहे. आता बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे लिहून काढलं आनंदमठ आणि त्या संन्यासांचा उठाव आहे. तर स्वतः बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणजे चट्टोपाध्याय बिकम चॅटर्जी, बंडोपाध्याय बिकम बॅनर्जी, गंगोपाध्याय बिकम गांगुली आणि अशा प्रकारे. तर हे हायर कास्ट, उच्च कोलकात्यामधल्या हायर कास्ट हिंदू सनातनी धर्माला बिलॉंग करणारे ब्राह्मिन्स, त्यामुळे ती ऑबियस आहे की त्यांनी पुस्तक लिहिल्यामुळे संन्यासांचा उठाव असल्यामुळे त्यात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती याच देवी येणार नॅचरली. परंतु मग याचा अर्थ असा काढण्यात आला की आनंदमठ या कादंबरीमध्ये हिंदू देवींना वंदे मातरम डेडिकेट करण्यात आलेला आहे आणि मुस्लिमांना बॅड लाईटमध्ये किंवा शत्रू मानण्यात आलेला आहे. तर हे गीत राष्ट्रगीत नसून हे हिंदू गीत राहू शकतं किंवा मुस्लिमांसाठी हे गाणं म्हणणं वर्ज्य आहे, असं काही लोकांनी ठरवलं. तो विवाद आजही चालू आहे. पण नेमकं कोणकोणत्या श्लोकात काय दिलेलं आहे हे आपण इथे क्लिअर केलं, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे स्वदेशी चळवळी दरम्यान ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती, एक जोरदार घोषणाबाजी म्हणून उदयास आलं आणि स्वातंत्र्य लढ्याशी जळून जोडण्यात आलं. आणि एवढंच नाही, म्हणजे प्रत्येक व्यक्ती वंदे मातरम म्हणून ब्रिटिशांसमोर जायचा, ब्रिटिशांच्या हातून लाठीकाठी मार खाताना सुद्धा तो जमिनीवर पडेपर्यंत सुद्धा तो वंदे मातरमच म्हणायचा. तर या शब्दाचा इम्पॅक्ट एवढा पडला होता वंदे मातरम की ब्रिटिशांनी या शब्दाला सीडीसीएस वर्ड म्हणजे उत्तेजक वर्ड आणि अँटी नॅशनल वर्ड सुद्धा घोषित करून टाकला होता. जेव्हा की वंदे मातरम आपला भारत देश, आपल्याच भारतासाठी हे म्हणण्यात आलेलं राष्ट्रगीत वंदे मातरम मातृभूमीला नमन करतो. पण ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांची मालकी भारताला समजून या शब्दाला अँटी नॅशनल घोषित केलं होतं. आणि मग संविधान सभा जी 1946मध्ये कॅबिनेट मिशनद्वारे तयार करण्यात आली होती, त्याच संविधान सभेने राष्ट्रगीतासोबत या गाण्याला समान सन्मान आणि आदर दिला असला तरी राष्ट्रगीत गाणे किंवा पठण करण्यासाठी कोणतेही अनिवार्य शिष्टाचार, मुद्रा किंवा कायदेशीर आवश्यकता नव्हती. म्हणजे ज्या प्रकारे जनगण मन आणि जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं राष्ट्रगान ते 52 सेकंदातच म्हणावं लागतं आणि त्याची चाल कधीच बदलता येत नाही. त्याप्रमाणे मात्र हे जे राष्ट्रगीत आहे वंदे मातरम, याचं पठण करण्यासाठी कोणतीही अनिवार्य शिष्टाचार किंवा एखादी मुद्रा किंवा कायदेशीर आवश्यकता नव्हती. परंतु 24 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपल्या भारताचा राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या तिघांना स्वीकृत करण्यात आलं, RRR राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या RRR तिन्ही गोष्टी 24 जानेवारी 1950ला स्वीकृत करण्यात आले. संविधान सभेची शेवटची बैठक म्हणजे ज्याला 12वा सत्र पण म्हणण्यात येतं, तेव्हा त्याच दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाल्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घोषणा केली की जनगण मन हे राष्ट्रगान असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही, जनगण मन हे आपलं राष्ट्रगान आहे, याला इंग्रजीमध्ये आपण नॅशनल अँथेम म्हणतो. जनगण मन हे आपलं राष्ट्रगान असेल. आणि स्वातंत्र्य लढ्यामागील प्रेरणा, विशेष करून स्वदेशी चळवळ, बंगालच्या फाळणीनंतर वंदे मातरमला त्यांनी समतुल्य दर्जा देऊन त्याला राष्ट्रगीत घोषित केलं, राष्ट्रगीत. आणि त्याचे पहिले दोन कडवे भारताचे राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. 1875मध्ये लिहिण्यात आलं आणि त्यामुळे बरोबर 150 वर्ष पूर्ण झाली. 2025मध्ये मागच्या वर्षी 150 वर्ष 150 वर्ष पूर्ण झाले. 1875मध्ये लिहिलेल्या 6 वर्षानंतर आनंद मठामध्ये मुस्लिमांना शत्रू म्हणून पाहिले जाणाऱ्या दुष्काळाच्या संदर्भात संन्यासांचा किंवा भिक्षूंचा बंडांची कथा हे गाणं प्रकाशित झालं.
1896 मध्ये काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी त्याला लयबद्ध संगीतबद्ध केलं आणि 1905च्या वंगभंग किंवा बंगभंग बंगालच्या फाळणीच्या विरोधात चळवळीत ते वारंवार वापरलं जाऊ लागलं आणि लवकरच ते देशभरात पसरून ते संपूर्ण देशासाठी एक म्हणजे आंदोलनातला प्रमुख शब्द बनले वंदे मातरम. आणि 1937 मध्ये काँग्रेसने अधिकृत कारणासाठी त्याचे नाका बाकीचे कडवे कापले, जे तुम्हाला आता सांगितलं की पहिले 2 कडवे हे मातृभूमीचं वर्णन करतात. तर पंडित नेहरू यांचं, विशेष करून पंडित नेहरू यांचं म्हणणं होतं की मातृभूमी ही महत्त्वाची आहे आणि आपली मातृभूमी कशी आहे तिचं वर्णन महत्त्वाचं आहे. बाकी कोट्यावधी लोक तिचं रक्षण करतात आणि या सगळ्या गोष्टी या तर म्हणजे ऑब्वियस इन्वॉल्ड आहे देशभक्तीमध्ये, पण आपली मातृभूमीचं वर्णन म्हणून पहिले 2 कडवे घेतले आणि बाकीच्या कॉन्ट्रोवर्सी त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्या स्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 डिसेंबर 2025 लोकसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात या गाण्याच्या 150 वर्षाच्या चर्चेदरम्यान म्हटलं, ज्यावर 10 तास पूर्ण खर्च झाले. त्यामुळे मोदी यांचं म्हणणं होतं की त्यामुळे भारताची फाळणी झाली आणि त्यांनी आरोप केला की नेहरूंनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दबावाखाली या गाण्याचे फक्त 2 कडवे घेतले आणि 4 स्टांजा कापून टाकले. असं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना. पण याचं अधिकृत म्हणजे कुठे प्रूफ वगैरे किंवा कोणत्या पुस्तकात आहे हे अजून तरी कुठे सांगण्यात आलं नाही किंवा सुप्रीम कोर्टमध्ये कोणी अशी माहिती जाहीर केली नाही किंवा कोणी माहितीच्या अधिकारामधून अशी माहिती काढण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण यांनी सांगितलं लोकसभेत की नेहरू यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दबावात येऊन ही माहिती दिली. पण हे दबाव कधी दिली, ही बैठक कधी झाली आणि या बैठकीचं प्रकाशन कुठे करण्यात आलं, सर्वप्रथम ही माहिती कोणत्या इतिहासकारांनी दिली, असे अनेक प्रश्न इथे येतात. त्यानंतर काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आरोपाला उत्तर देताना म्हटलं की हा निर्णय पंडित नेहरू यांचा एकट्यांचा नसून तो सामूहिक निर्णय होता आणि संविधान सभेमधल्या इतर सदस्य आणि सोबतच महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यासारखे दिग्गजांनी मान्यता दिल्यानंतरच राष्ट्रगीताच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित पंतप्रधानांनी केले. म्हणजे प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्याबाबत एक संविधान सभेचं सर्क्युलर किंवा संविधान सभेची जेवढे रिटर्न हे आहे डॉक्युमेंट, त्या रिटर्न डॉक्युमेंटमध्ये दाखवलं की जेव्हा पंडित नेहरू यांनी हा प्रपोजल ठेवला त्याला महात्मा गांधी, नरेंद्र देव, सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वतः सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर B.R. आंबेडकर, भारतीय राज्यघटने शिल्पकार यांनी सुद्धा त्याला कन्फर्म केलं की हो पहिले 2च कडवे म्हणायचे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आणि फक्त पंडित नेहरू यांना त्या गोष्टीमध्ये टार्गेट करून ते सांगण्याचा प्रयत्न केला की नेहरू यांच्यामुळे फक्त पहिले 2 कडवे म्हणण्यात येतात आणि बाकीचे 4 कडवे मिस करण्यात आले. तर यावर प्रियंका गांधी वाड्रा ज्या सध्या लोकसभेत वायनाड केरळमधून हे आहे खासदार, त्यांनी संविधान सभेची ती कॉपी उपस्थित करून सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त नेहरू यांच्यावरच नाही तर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर B.R. आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यासारखे दिग्गजांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून पंतप्रधानांनी त्या महापुरुषांचा अपमान तर केलाच आणि सभेचे सदस्य असलेल्या दिग्गज नेत्यांना अपमानित केले आहे. आणि त्यांनी हे पण म्हटलं की त्यांच्या संविधान विरोधी मानसिकतेचे प्रतिबिंबित केले, असा आरोप त्यांनी यांच्यावर केला. आता प्रश्न इथे हा आहे विद्यार्थी मित्रांनो की वंदे मातरम याबाबत आता 6चे 6 श्लोक म्हणावे लागेल. ज्या प्रकारे आपण भारताचं राष्ट्रगान जनगण मन हे 52 सेकंदामध्ये एकाच लयीत पूर्ण करतो, त्याप्रमाणे आता वंदे मातरम याची कोणती नवीन लय येणार का? आणि वंदे मातरम हे 3 मिनिटं 10 सेकंड म्हणजे 210 सेकंदातच पूर्ण करावं लागेल प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यावर टाकलेला आरोप आणि त्याला प्रियंका गांधी यांनी दिलेला प्रत्युत्तर. तर यामध्ये वंदे मातरम या गीताबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि वंदे मातरम या 6 श्लोकांचा अर्थ हा सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा अनेक लोकांना क्लिअर झाला असेल, त्याबद्दल सुद्धा तुमचा फीडबॅक द्या. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी आणि वंदे मातरमची ही कॉन्ट्रोवर्सी याबद्दल तुमचे काय मत आहे आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचा या निर्णयावर सुद्धा तुमचे मत सांगा. जनता जनार्दन, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक आपणच राज्यघटनेचे खरे स्त्रोत आहोत, अधिकारांचे ओरिजिनल स्त्रोत आहोत. त्यामुळे तुमचा फीडबॅक फार महत्त्वाचा आहे. या व्हिडिओवर वंदे मातरम याबाबत नक्की आपले मत कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुमचे जनरल मत कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, वंदे मातरम.